काँग्रेसनं बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय काय घेतला आणि या निर्णयामुळं भाजप, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्या पक्षाचे धाबे दणाणले असंच म्हणावं लागेल. म्हणजे काहीतरी मोठा चमत्कार घडणार होता. बारामतीमध्ये काँग्रेसचा उमेदवारच निवडून येऊ शकला असता असं नाही. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला, त्या ठिकाणी पवारच निवडून येणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची काही गरज नाही आहे. म्हणजे गेल्या वेळी ज्या उमेदवाराला अजितदादांच्या विरोधात 6,000 मतं मिळाली होती, तो उमेदवार जेमतेम त्यामध्ये वाढ नसती झाली, ते कमीच झाले असते. पण मग काँग्रेसची भीती यांना का बरं वाटली? काँग्रेसनं माघार घ्यावी म्हणून या देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसनं जनभावनेचा आदर करावा. जो पक्ष जनभावनेचा अनादर करतो ना, त्याची भविष्यातील वाटचाल ही चांगली राहत नाही, इथपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला सुनावलं. तर सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केले. तर म्हणजे अक्षरशः चंद्रशेखर बावनकुळे पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले सगळी नेते मंडळी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत होती. पण ही निवडणूक बिनविरोध होणार नाही याची त्यांना कल्पना सुद्धा होती. त्यांचा हेतू केवळ एकमेव हा होता की काँग्रेसनं या निवडणुकीमधून माघार घ्यावी. पण मग काँग्रेसची एवढी भीती का वाटली? ते निवडूनच येणार नव्हता उमेदवार, तर काँग्रेसचं भय या देवेंद्र फडणवीसांना आणि या सुनेत्रा पवारांना का वाटलं? त्याचं एकमेव कारण म्हणजे जे आकाश मोरे उमेदवार म्हणून काँग्रेसनं दिले होते, त्यांचं म्हणणं हे होतं की जर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे सुनेत्रा पवार अथवा देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंदवला, तर मी माझ्या उमेदवारीचा त्या अर्जाचा पुनर्विचार करू शकतो. म्हणजे मी उमेदवारी माघारी घेणार, पण केवळ तुम्ही काय करायचं आहे की अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवायचा आहे. ही कुंडी देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवारांना जरा थोडीशी जास्तीची जड जाणार होती. म्हणून तर त्यांनी प्रयत्न केला की काँग्रेसनं माघारच घ्यावी. शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, मग यांनी प्रयत्न का केले? तर त्यांचे प्रयत्न कौटुंबिक चौकटीतनं त्यांनी त्या सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून देण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी अजितदादांच्या जागेवर ते आता सुनेत्रा पवारांना पाहतात, म्हणून त्यांनी बिनविरोध किंवा त्यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवार न देणं हे साहजिक आहे. पण काँग्रेसनं उमेदवार देऊ नये हे भाजपनं सुनेत्रा पवारांना बोलणं, म्हणजे याचा अर्थ या निवडणुकीमध्ये काँग्रेस जी मुद्दे आणणार होती पुढे, ते मुद्दे येऊ नयेत म्हणून ही धडपड होती. सुनेत्रा पवार ह्या दुखवट्याच्या नावाखाली आत्तापर्यंत मौन होत्या अजितदादांच्या विमान अपघातावर, आणि आता तो अपघात आहे की घातपात आहे यावर काँग्रेसनं विचारलेल्या प्रश्नांवर त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं असतं. म्हणजे अजितदादांचा अपघातच आहे जर असं त्यांना वाटत असेल तर त्यांना त्याच्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागलं असतं. आणि घातपात जर नसेल किंवा असेल तर मग त्यावर FIR का नाही यावरही त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं असतं. बरं, गुन्हा का नोंदवला जात नाही या संदर्भामध्ये सुनेत्रा पवारांना बोलावं लागलं असतं की नाही? त्यावर बोलावं लागू नये. बरं, गुन्हा नोंदवला असता तर मग कुणी देवेंद्र फडणवीस भाजपाचे किंवा सुनेत्रा पवार यांच्या राजकीय पक्षातले कुणी नेते मंडळींना या गुन्ह्याची काही अडचण होणार होती का? जर होणारच नव्हती तर फक्त जो लोकांच्या मनामध्ये संशय आहे आणि नवे कुटुंबामध्ये जो संशय आहे तो दूर झाला असता. म्हणजे गुन्हा नोंदवत नाहीत याचा अर्थ या पाठीमागे कारण काय आहेत यावर देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांना बोलावंच लागलं असतं. आणि विशेष म्हणजे अंजली दमानिया यांनी जो काही CDR त्या भोंदूबाबा खरातांचा बाहेर फोडला आणि त्यामध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली बोटं कापून घेतलेली नेते मंडळी आहेत
त्यांचा आणि त्या खरातांचा काय संबंध आहे यावर सुद्धा त्यांना बोलावं लागलं असतं. म्हणजे खरात CDR प्रकरणी तर बोलावंच लागलं असतं, परंतु अंजली दमानिया यांनी जे खरातांचे बँकेमध्ये जे काही मेसेज आले किंवा ज्या घडामोडी घडल्यात त्या घडामोडीवरनं दमानिया म्हणतायत की अजितदादांच्या अपघाताच्या वेळी कुठंतरी बँकेमध्ये पैशांची किंवा जी देवाणघेवाण वाढली होती त्या पाठीमागे कुठंतरी या भोंदू बाबांचा, खरात बाबाचा काही हात आहे का याची चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली होती. म्हणजे यावर सुद्धा देवेंद्र फडणवीसांना उत्तर द्यावं लागलं असतं, सुनेत्रा पवारांना बोलावं लागलं असतं. पण या प्रश्नांची उत्तरच मुळामध्ये महाराष्ट्राला मिळू नयेत किंवा कुटुंबाला मिळू नयेत यासाठी म्हणूनच हा काँग्रेस केवळ मैदानात नसावी. बिनविरोध निवडणूक होणार नाही हे त्यांना माहिती होतं, म्हणजे मतदान तर होणारच आहे, पण केवळ काँग्रेसचा उमेदवार नको, या पाठीमागे केवळ की हे मुद्दे मागे पडावेत आणि त्यावर काही उत्तरं देऊ लागू नयेत आपल्याला, म्हणून त्यांनी काँग्रेसवर दबाव वाढवला आणि त्यांना माघार घ्यावी लागली. म्हणजे ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या विरोधामध्ये हे चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस बोलत होते, त्यांची मागणी काँग्रेसची एकच होती, गुन्हा का नोंदवला नाही, एवढीच होती. मग त्यावर देवेंद्र फडणवीसांना उत्तर द्यावंच लागलं असतं की नाही. म्हणजे हे कुठंतरी या प्रश्नांची उत्तरं द्यावे लागू नयेत म्हणून यांनी त्या काँग्रेसला मैदानातूनच बाहेर काढून टाकलं. अंजली दमानिया यांचा CDR म्हणजे सुनील तटकरे वगैरे जी मंडळी आहेत, जी बोटं कापलेली, त्यांच्यावर उत्तरं द्यावी लागली असती. हा घात आहे की अपघात आहे यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं असतं आणि कुठेतरी गुन्हा का नोंदवला जात नाही यावर सुद्धा बोलावं लागलं असतं. या विषयावर म्हणजे एक प्रकारे काँग्रेसनं माघार घेऊन या देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची राजकीय सुटका केली आहे का, का त्यांच्याविषयी आणखीनच संभ्रम वाढवलाय की गुन्हा नोंदवत नाहीत, चौकशी होत नाही, म्हणजे आणि त्यामध्ये काँग्रेसला माघार घ्यावी लागते. यामध्ये म्हणजे सुनेत्रा पवार आणि या देवेंद्र फडणवीसांची राजकीय सुटका झाली का त्यांच्याविषयी आणखीच अजितदादांच्या अपघात प्रकरणी संशय वाढीस लागू शकतो त्यांच्याविषयी. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.